कामगारांसाठी 2026 मध्ये येते सर्वात मोठी खुशखबर। पगार थेट 2 पट 3 पट वाढणार की ही फक्त अफवा आहे? आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत लेबर कार्ड 2026 ची खरी सच्चाई आणि तुमचा पगार खरंच 500 ते 800 होणार का? सर्वप्रथम समजून घ्या, भारत सरकारने जुने 29 श्रम फायदे रद्द करून फक्त 4 नवीन लेबर कार्ड तयार केले आहेत। हे 4 कार्ड कोणते आहेत? वेतन संहिता, सामाजिक सुरक्षा संहिता, औद्योगिक संबंध संहिता, व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य संहिता। याचा मुख्य उद्देश काय आहे? संघटित कामगारांना देखील मोठे फायदे देणे। आता मोठा प्रश्न, 250% वाढ खरंच होणार का? सोशल मीडियावर खूप बातम्या फिरत आहेत की मंजुरी 250% ने वाढणार आहे, पण सत्य काय आहे? सध्या काही राज्यामध्ये मंजुरी 178 ते 300 आहे। नवीन नियमानुसार ती 500 ते 800 पर्यंत जाऊ शकते। म्हणजेच होय, वाढ मोठी असू शकते, पण प्रत्येक राज्यात वेगळी असेल आणि कामाच्या प्रकारावर अवलंबून असेल। कामगारांसाठी 5 मोठी फायदे। आता कोणत्याही राज्यात कमी पगार मिळणार नाही। तुमचा बेसिक पगार वाढेल, पीएफ आणि ग्रॅच्युइटी वाढेल। ई श्रम कार्ड धारकांना अधिक फायदे, सुरक्षित कामाचे वातावरण, कामाच्या ठिकाणी सुरक्षा वाढणार, काही परिस्थितीत नोकरी सुरक्षित राहील। मग तुमचा पगार किती वाढणार? तुमच्या राज्यात काय बदल होणार? जर तुम्हाला तुमच्या राज्याची एक्झॅक्ट माहिती हवी असेल तर खाली कमेंट करा आणि हा व्हिडिओ लाईक करून तुमच्या मित्रासोबत नक्की शेअर करा।